राजमाची थंडी जास्त चालू झालेली आहे आणि मी निघालो आहे एक सोप्पा गड चढायला। तर तुम्ही बघू शकता हे आपला वरती मुंबई पुणे एक्सप्रेस जुना रस्ता हा तिकडे आम्ही लेफ्ट मारलेला आहे। आम्ही टर्न मारून निघाले आहेत राजमाची फोर्टसाठी। तर हा जो रस्ता आहे हा जातो डायरेक्ट राजमाची फोर्टला। तुम्ही बघू शकता आता एक साधा आमचा 5-6 किलोमीटर रस्ता चांगला होता आणि आता जरा ऑफ रोड वाला रस्ता आलेला आहे। तुमच्याकडे काय पर्सनल व्हेकल आहे तर इथे येते ना हा रस्त्यावरनच या। हा रस्ता आता माटी आमच्या हिशोबाने बांधकाम चालू आहे तर ते हा रस्ता पण चांगला करतील। आम्ही जर ऑफ रोड करत हळूहळू जाऊ नेचरचा मधला। हा रस्ता इतका खराब आहे पूर्ण स्कूटरची बँड वाजत चालली आहे। इथे आता आम्ही जरा पुढे आलेले तर वन विभागची माणसांनी आम्हाला थांबवलं आणि आमच्याकडनं हे वन विभागची 50 रुपयाची पावती फाडून घेतली। हे बरोबर आहे ह्यांचं टुरिझम फ्री इज नॉट एंट्री फी हे सगळं लिहिलेलं 50 रुपयाचं 1 डेसाठी आहे हा वन विभागाचा। तर हे तुम्हाला पुढे कामाला येणार तर हे टाकू नका। तर आता आमचं हे 6 किलोमीटर काहीतरी उरलेले आहेत राजमाची फोर्टचा बेस पॉईंटला पोचायला। तर आम्ही एक छोटासा हॉल्ट घेतला इथे जरा नदीकाठी घेतला आहे मस्त। तर ऊन पण डायरेक्ट डोक्यावरती चढलेलं आहे। आता इकडनं आम्ही या दुकानात ना हे जरा बिस्किट घेतलेत ओरिओ गुड डे आणि नवीन टाईपचा बरोबर इथे आम्हाला 15 रुपयाला एक भेटले 5 रुपये एक्स्ट्रा कारण एवढा आतमध्ये आणि माझ्या मते तरी बरोबर आहे ना। आम्ही जरा थांबलेत आम्ही लय दमलेत आमचे डोंगरांची वाट लागली आहे पर्सिंग दमले बोलू नाही शकत कंटाळा आला का माहिती हा रस्ता आहे ना संपतच नाही रस्ता संपतच नाही। आता तुम्हाला दिसतोय कॅमेरामध्ये असं तुम्हाला सुंदर रस्ता दिसतो ना आता हे 2 मिनिटासाठी द्या। तर आता आम्ही या एका जंक्शनवरती आलेला आहे महाराष्ट्र शासन नावाचं इथे एक बोर्ड लिहिलेलं आहे। तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्हाला इकडनं लेफ्ट मारायचं आहे राजमाची किल्ल्यासाठी इकडनं लेफ्ट मारा। हा जांभळी फाटा नावाचा आहे। तर हा रस्ता चांगला हा दिसतोय त्या रस्त्यावरती कंटिन्यू नको करा। तुम्ही एकदा इकडनं आलात तर असा रस्त्याला वळा। रस्ता बघा कसा आहे पण मला हे वर्थ वाटते। एक नंबर एक्सपिरियन्स आहे एक नंबर एक्सपिरियन्स आहे।
ट्रस्ट मी, तुम्ही ऑफरोडिंग, अगर तुम्हाला ऑफरोडिंगची दिवाणी आहेत तुम्ही, तुमच्याकडे ऑफरोडिंग व्हेकल असेल, एक्सपल्स नाहीतर हिमालयन नाहीतर कारमध्ये थारसारखी अगर गाडी असली तुमच्याकडे, बिंदास घेऊन या, तुम्हाला जाम मजा येणार. फायनली आम्ही वरती पोचले आहेत. भले आम्ही गाडीतनं आले पण आम्ही लय दमलेत. आता आम्ही हे बघा इकडनं आता आले, आता इकडनं स्टेज चालू होत आहेत. ती पहिली पायरी तिकडे किल्ला तो समोर. मित्रांनो, तुम्हाला आता एक गंमत सांगतो. आम्ही अशी तिकडनं चालत येत होते आणि तिकडनं असं बघितलं की काहीतरी असं गुफासारखं, केव्हसारखं काहीतरी. म्हटलं बघून घेऊया. जवळ आले तर असं वाटलं की एक पॉईंटपर्यंत असं वाटलं मंदिर आहे, कारण तिथे गणपतीची मूर्ती दाखवली. मग नंतर आम्ही इथपर्यंत आले. आम्ही म्हटलं असं कसं, हे नुसतं हॉल म्हणजे असं बॉक्स टाईप कसं काय रूम आहे. आम्ही खाली उतरायला जात होते आणि इतक्यात बघा पुरा पाण्याने भरलाय पुरा. आणि नुसतं हेच नाही, इथे असे 3 रूम आहेत. हा पण एक भरलाय पुरा पाण्याने. एक मिनिट, मी वाटतं मासा पकडलाय. हे बघा, आणि हा तिसरा. इथे 2 काय बोलू शकता त्याला, 2 रूम आहेत. म्हणजे नाही रूम नाही, म्हणजे पाणी, वॉटर टँक बोलू शकतात काही. पाण्याची पण पाणी एवढं स्वच्छ आहे, असं वाटते पिवाचं वाटतंय. सध्या तरी आम्ही हा चढायला लागले आहेत. तर ग्रॅज्युअल स्लोप आहे हा. मध्ये मध्ये बघ तुम्हाला दिसते हलकी हलकी स्टेअर पण आहे. सध्या काय नाही माहीत आहे आपल्याला, चिंता दिसते बघा गडाची, तिथेच जायचं आहे. आम्हाला चढून आता 10 मिनटं झालेली आहेत. आम्ही या रस्त्यांवरती आले. हा टर्न लागतो. आता इथे एक शंकराचं मंदिर आहे, त्यासकट तुम्हाला याचे खांब पण दिसतील. म्हणजे हे तुम्ही एक चेकपॉईंट लक्षात ठेवा की अगर तुम्हाला त्या किल्ल्यावर जायचं आहे तर याचा लेफ्टने जावा आणि चढायला चालू करू शकता त्या किल्ल्यावर जायला. त्याच्यापेक्षा उंच हा राजमाची किल्ला. आम्हाला इथे जायचं आहे. तर आम्ही असे जसे वरती आले इकडनं, मी असे जाऊ वर. इकडनं परत स्टेज चालू होत आहेत. आता बघू आता पुढे कसं दिसतंय ते. इकडनं स्टेज चालू होतात ते. तर तुम्हाला स्टेज बोलत होतं ते हे स्टेज. इकडे आजूबाजूला दुकानं पण आहेत हॉटेलसारखी, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तर हे स्टेज इकडनं चालू होत आहेत. इकडे मला नेटवर्क पण भेटते, म्हणून माझा फोन जोरात वाजायला चालू झालेला. एकदम पीसफुल आहे. नॉईज कॅन्सलेशन ऑफ ठेवलं आहे, तुम्हाला ऐकवायला पाहतं. आम्ही वरती चढता स्टार्टपासून अख्खं किल्ल्याची आम्हाला भिंत दिसतात. ॲक्च्युअल ऑफ रोड स्टार्ट. चला, इथे आता उंच पायऱ्या चालू झालेल्या आहेत. जरा अच्छा, पायऱ्या संपलेल्या आहेत आणि अशी दगडीचा रस्ता चालू झालेला आहे. मध्ये पॅचमध्ये हे तुम्हाला पायऱ्या पण दिसणार, दगडाचे कारलेले ते. इकडे नाही तर सांभाळून चला. हे इकडे एवढाच पाथ दिसतोय, यानंतर डायरेक्ट खाली तो मंदिर दाखवलेला तो. तिकडनं आम्ही असे आले, इकडनं वर स्टेजने असे आले, असे येऊन आता परत तिकडनं असे वरती चाललेत, परत असं येऊन इथे किल्ल्यावर. काटासारखी युटर्न भरपूर आहेत ना.
फारच हो, इथे येताना सांभाळूनच चला, पाय मजबूत धरून चला. पोचले जास्त हे पाठीच किल्ला आमचा, म्हणून याला वन ऑफ द इझिएस्ट ट्रेक बोलले जातात. ट्रेक होता 45 मिनिटचा, पण लोणावळ्यापासून इथपर्यंत यायला 2 तास लागले. काय बोलायचं, 17 किलोमीटरच आहे तसंही, एवढं पण नाही. हे चल, किल्ल्यामध्ये एंट्री झाली आमची. हो, आम्हाला चढता चढता एक फ्लॅट लँड दिसली आणि त्या सगळ्यात आम्हाला 2 मोठे पाण्याच्या टाक्या दिसलेल्या आहेत. लय मोठे टाक्यात, पण पाणी जरा कडूळ दिसते. हो, जरा आहे. हा जरा खालचा आहे, म्हणजे तो वरती आहे जरा. तिकडनं हा किल्ल्याच्या टॉपपर्यंत तिकडनं चालत चालत जाऊ पटकन. इथे एक आम्हाला मंदिर दिसलेलं आहे. मंदिरच आहे की पाण्याचं आहे? क्वार्टर आहे का? अरे वा, पण पाणी नाही याच्यात नाही, खालच्या याचं पाणी होतं ना. हे मोठे रूम आहेत रे. काय काय विकता तुम्ही? काय काय विकता? लिंबू पाणी पण आहे 15ला, 25. हां, ठीक आहे. आणि लिंबू पाणी आणि कोकम सरबत पण आहे. चालेल, 20. ही जी पायवाट आहे तर पातळ आहे, त्यामुळे सांभाळून चाला, का ती या बाजूला दरी आहे. फायनली आम्हाला टॉप पॉईंट जवळ आलाय. आम्ही पोचत आलेत. वरती ते दगडीचं बांधकाम आहे, शिवलिंगसारखं पण आहे. ते शिवलिंगाचं प्रॉपर शिवलिंग आहे, सुंदर दिसतंय. फायनली आम्ही टॉपला पोचले आहेत. पोचले. सुंदर एक्सपिरियन्स होता आमचा. होऊ शकता एकदम टॉपला आहे. इकडे तुम्हाला चढून दाखवतो व्ह्यू. हा हा, तो आम्ही बाजूचा किल्ला बोलत होता तो. बघितलेलं. हा बा, इथे आहे ना पाठीमागे, तुम्हाला मी बघतो इकडे झूम इन मारून दाखवतो तुम्हाला. हा ड्यूक्स नोज पॉईंट, त्याच्यासारखेच अजून भरपूर पाठीमागे सगळं डोंगर आहेत जे दिसतात आम्हाला. आम्ही आता जरा आराम करू, एन्जॉय करू जरा नेचरचा. या ऊन पण चढलं म्हणून एक सावळी आहे तिथे बसूया जरा, आणि मग थोडाच वेळ उतरायला चालू करूया. तर आम्हाला वरती चढायला आहे ना फक्त म्हणजे 1 तास लागलेला. येताना तर अजून फास्ट अर्धा तास झाले. म्हणजे येताना काही त्रासच नाही ना, रस्ते चांगले आहेत वरना खाली यायला, तर पटापट येऊ शकतो आम्ही. तर आता आम्ही बघा खालच्या पॉईंटवरती पोचले. तर माझा हा किल्ला तुम्हाला दाखवून झालेला आहे. यात मी माझा व्हिडिओ पण संपवतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अगर तुम्ही चॅनलवरती नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये.